आय एम सॉरी, गेले 3-4 दिवस तब्येत बरी नसल्यामुळे व्हिडिओज नाही शेअर करता आले, पण आजचे टॉपिक्स खूप इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचे आहेत आणि यू विल डेफिनेटली एन्जॉय दिस. सो स्वतःचा बिझनेस का फ्रँचायझी, हा मला नेहमी विचारला जाणारा प्रश्न. आणि आम्ही स्वतःची बिझनेस चालू करू का कुठल्या ब्रँडची फ्रँचायझी घेऊ, हा. सो याचे उत्तर सहज देणे अवघड आहे. यासाठी फ्रँचायझी बिझनेस नक्की कसा चालतो हे समजून घ्यावे लागेल. आणि मग स्वतःचा बिझनेस आणि फ्रँचायझीसचे बिझनेसेसचे कंपॅरिझन होणे खूप महत्त्वाचे आहे. सो या फ्रँचायझी बिझनेसचे उद्योगाचे हे फॅड किंवा ही जी सुरुवात नक्की झाली कधी. एक ब्रँड किंवा कंपनी स्वतः फेमस होते, मोठी होते, मग त्यांना वेगवेगळ्या एरियामध्ये पसरवायचे असते, बिझनेस वाढवायचा असतो. अशा वेळी सगळीकडे स्वतः इन्व्हेस्ट करणे प्रचंड खर्चिक असते त्यांना. तेव्हा त्यांच्यावर विश्वास ठेवून पैसे इन्व्हेस्ट करणार कोणीतरी इन्व्हेस्टर त्यांना पाहिजे असतो. आणि ब्रँड जर खरंच चांगला असेल तर लोकांना तो आवडतो आणि ते विश्वास ठेवून त्यामध्ये इन्व्हेस्ट करतात. यातून फ्रँचायझी बिझनेसची सुरुवात झाली आणि काही मोठ्या आणि सक्सेसफुल फ्रँचायझी बिझनेसनी खूप मोठ्या प्रमाणावर सक्सेस मिळवले. यामध्ये मॅकडॉनल्ड आहे, KFC आहे, 7-11 इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत, तसेच कल्याण ज्वेलर्स, लेन्सकार्ट, वेलनेस, तनिष्क वगैरे सारखे इंडियन ब्रँडसुद्धा आहेत. सो या सर्व गोष्टींमुळे काही छोट्या मोठ्या उद्योगांचे पण फ्रँचायझी बिझनेस चालू झाले आणि बनव्यासारखे पसरले आणि पसरत आहेत. आणि हा रिझन आहे की आज मी तुमच्याबरोबर या विषयावरती बोलतो, हे खूप महत्त्वाचे आहे. आता सर्व फ्रँचायझी बिझनेस चांगले चालू शकतात का? कोणता फ्रँचायझी बिझनेस तुमच्यासाठी चांगला? तुमच्यासाठी कोणता फ्रँचायझी बिझनेस चांगला कसे ओळखावे? कोणते प्रश्न विचारावेत? असे अनेक मुद्दे या विषयामध्ये येतात. आम्ही स्वतः हे सहजपणे समजण्यासाठी काही ढोबळ ब्रेकअप्स केलेले आहेत या सेगमेंटचे किंवा कॅटेगरीज बनवलेले आहेत. तर पहिली कॅटेगरी, कॅटेगरी ज्या फ्रँचायझी बिझनेसमध्ये 1-2 करोडपेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट लागते. उदाहरणार्थ मॅकडॉनल्ड, KFC, तनिष्क, डॉमिनोज, लॅक्मे सलोन आणि बरेच ब्रँड्स या कॅटेगरीमध्ये येतात. कॅटेगरी B ज्यात 60 लाख ते 1 करोडपर्यंत इन्व्हेस्टमेंट लागते. उदाहरणार्थ वेलनेस 24, मिनिसो, H&M वगैरे वगैरे. सो इंडियन आणि इंटरनॅशनल ब्रँड्स आहेत. C कॅटेगरी ज्यात 25 ते 60 लाखाची इन्व्हेस्टमेंट लागते. उदाहरणार्थ नॅचरल आईस्क्रीम असतील, चितळे असेल, हल्दीराम असेल. D कॅटेगरी आहे 15 ते 25 लाख इन्व्हेस्टमेंट, ज्यात फासोस, बॉक्सेट, रोल्समेन म्हणजे बऱ्यापैकी छोटे फास्ट फूड बिझनेसेस यामध्ये येतात. आणि E कॅटेगरी सर्वात महत्त्वाचा सेगमेंट, 1 लाख ते 12 लाख ते 15 लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंटवाला. उदाहरणार्थ अमृततुल्य चहाच्या फ्रँचायझी, तसेच वडापाव म्हणजे स्ट्रीट फूडच्या फ्रँचायझी या सेगमेंटमध्ये येतात. तर या सेगमेंटमध्ये सर्वात जास्त कॉम्पिटिशन आहे आणि बिझनेसेस फेल होण्याचे प्रमाण सुद्धा या E सेगमेंटमध्ये जास्त आहे. सो या पर्टिक्युलरली हा जो 2 लाख ते 15 लाखाचा सेगमेंट आहे, याच्याबद्दल आपण आता डिटेलमध्ये समजून घेऊया. कारण हे ब्रँड्स अंधाधुंद प्रकारे महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये जात आहेत, लोकांना स्वप्न दाखवत आहेत, काही आकडे दाखवत आहेत, त्यातून लोक एक्सायटेड होत आहेत आणि त्यातून ह्या फ्रँचायझी घेत सुटलेले आहेत. पण ह्या फ्रँचायझी घेण्याच्या आधी काही कॅल्क्युलेशन्स करणे खूप गरजेचे आहे. कुणी या घेतल्या पाहिजे, त्याचे काय कंडिशन्स असतील, हे आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ आजच तुमचे जे मित्र, जे फॅमिली मेंबर, जे फ्रेंड सर्कल फ्रँचायझी बिझनेसचा विचार करत आहेत ना, त्यांच्याबरोबर हा शेअर करा. इंस्टाग्रामला पण त्यांना फॉलो करायला सांगा. बऱ्याच गोष्टी, कारण फायनान्शियल लिटरसी आणि बिझनेसची ट्रान्सपरन्सी हे खूप कमी प्रमाणामध्ये आपल्याला शिकवले जाते किंवा ही माहिती ओपनली कुणी सांगत नाही जनरली, कारण हा त्यांचा बिझनेस सिक्रेट असतात. त्यामुळे आपला उद्देश हाच आहे की कोणत्याही प्रकारची आपली फसवणूक होऊ नये आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपला बिझनेस सक्सेसफुल व्हावा. सो ह्यासाठी ही फ्रँचायझीचे 3 ते 4 व्हिडिओज आपण वर्कआउट करतोय. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत समजू द्या आणि ह्याच्या पुढचे 2 व्हिडिओसुद्धा त्यांना पाठवा. सो त्यातून कोणतीही चुकीची डिसिजन होणार नाही याची आपण काळजी घेऊ. थँक्यू. ऑल द बेस्ट.